विशाखापट्टणम एक शांत शहर, पण इथे घडलेली ही घटना ऐकून तुमच्या अंगावर अक्षरशः शहारे येतील. कारण ही फक्त हत्या नाही, तर प्रेम, फसवणूक आणि सुडाची एक थरकाप उडवणारी कथा आहे. भारतीय नौदलात कार्यरत असलेल्या 30 वर्षीय आरोपी रवींद्र आणि 31 वर्षीय मोनिका यांची ओळख 2011 मध्ये मिंगल या डेटिंग ॲपवरून झाली. सुरुवातीला साधी मैत्री, नंतर भेटीगाठी आणि त्यातूनच हळूहळू प्रेम संबंध निर्माण झाले. विशाखापट्टणम मधील वेगवेगळ्या ठिकाणी ते दोघं वारंवार भेटत होते आणि हे नातं पुढे अनैतिक संबंधामध्ये बदललं. दरम्यान 2024 साली रवींद्रचं लग्न झालं, पण तरीही मोनिका सोबतचं त्याचं नातं कायम होतं. काही आठवड्यांपूर्वी रवींद्रची पत्नी तिच्या आईवडिलांच्या घरी गेली आणि याच संधीचा फायदा घेत रवींद्रने मोनिकाला घरी बोलावून घेतलं. रविवारी दुपारी झालेली ही भेट संध्याकाळपर्यंत भयानक वळणावर पोहोचली. दोघांमध्ये कशावरून तरी जोरदार वाद झाला आणि रागाच्या भरात रवींद्रने मोनिकाचा गळा आवळून तिची हत्या केली. पण खरी भीती इथून सुरू होते. हत्या केल्यानंतर आरोपीने ऑनलाईन डिलिव्हरी प्लॅटफॉर्मवरून चाकू मागवला आणि मृतदेहाचे तुकडे करण्यास सुरुवात केली. प्राथमिक तपासावरून त्याने मोनिकाचं डोकं, हात आणि धड घरातील फ्रीजमध्ये ठेवलं, तर डोकं आणि हात वेगळ्या ठिकाणी नेऊन जाळण्याचा संशय आहे. यानंतर आरोपी स्वतः पोलीस स्टेशनमध्ये गेला आणि संपूर्ण गुन्ह्याची कबुली दिली. पोलिसांच्या माहितीनुसार या नात्याने पैशाचा आणि धमक्यांचा मोठा वाद होता. मोनिकाने रवींद्रकडून 3.5 लाख रुपये घेतले होते आणि ती वारंवार त्याच्या पत्नीसमोर संबंध ओढ करण्याची धमकी देत होती. यामुळे दोघांमध्ये सतत वाद होत होते आणि त्यातूनच रवींद्र त्रस्त झाला होता. पोलिसांचा दावा आहे की हा खून अचानक रागात झाला नसून आरोपीने आधीपासूनच याचा कट रचला होता. जेव्हा पोलीस घटनास्थळी पोहोचले तेव्हा घरात आणि फ्रीजमध्ये मृतदेहाचे तुकडे सापडले, मात्र मोनिकाचं डोकं अद्याप सापडलेलं नाही. त्यासाठी विशेष पथक तयार करण्यात आलं आणि पुढील तपास सुरू आहे. हे संपूर्ण प्रकरण 2022 मध्ये घडलेल्या श्रद्धा वालकर हत्याकांडाची आठवण करून देणारं आहे, जिथे नात्यातील वाद आणि संशयाचा शेवट अत्यंत क्रूर पद्धतीने झाला होता. एकीकडे प्रेम संबंध, दुसरीकडे धमक्या आणि ब्लॅकमेल आणि शेवटी एक भयानक गुन्हा. विशाखापट्टणम मधील ही घटना पुन्हा एकदा दाखवते की नात्यांमधील तणाव आणि गुपित कधी कधी किती भीषण रूप घेऊ शकतात. या प्रकरणात पुढे आणखी कोणते धक्कादायक खुलासे होणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. याबद्दल तुम्हाला काय वाटतं कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच माहितीसाठी जरा हटकेला सबस्क्राईब करा.